जुलै महिना तुमच्यासाठी विशेष घेऊन येतोय. ते म्हणजे सप्तमातलं गुरूंचं गोचर. हे विशेष असणार आहे. यामुळे तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला नाविन्य आणता येणार आहे. नवीन काहीतरी सुरू करायचं आहे, नवीन व्यापाराची दिशा तुम्हाला मिळू शकते आणि त्या दिशेवरती मार्गक्रमण करून तुम्ही यशस्वी होऊ शकता. श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. जून महिन्यामध्ये काही आर्थिक नियोजन किंवा अडचणी, आरोग्याच्या तक्रारी अशा काही समस्यातनं गेला असाल. परंतु जुलै महिना तुमच्यासाठी विशेष घेऊन येतोय. ते म्हणजे सप्तमातलं गुरूंचं गोचर. हे विशेष असणार आहे. यामुळे तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला नाविन्य आणता येणार आहे. नवीन काहीतरी सुरू करायचं आहे, नवीन व्यापाराची दिशा तुम्हाला मिळू शकते आणि त्या दिशेवरती मार्गक्रमण करून तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्याचबरोबर संपूर्ण महिना तुमच्यासाठी एक विशेष खास गोष्ट होणार आहे. ते म्हणजे तुमचं आरोग्य समृद्ध होणं, आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात होत्या, त्या कमी होणं, असे चांगले बदल सुद्धा होऊ शकतात. संपूर्ण महिना व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर उत्तम आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये नवीन काहीतरी करण्यासाठी एक विशिष्ट काळ, तो म्हणजे पहिला आठवड्यापासून सुरुवात होतोय. त्यामुळे संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्साहवर्धनाचा, नवीन कार्याची सुरुवात करणारा असणार आहे. धनस्थान कुटुंबाचं सुख दर्शवतं. वाणी, पैसा, गुंतवणुकी दर्शवतं. या महिन्यामध्ये गुंतवणुकी करायची असतील तर राहू या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला शेअर मार्केटमधील ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्यामध्ये विशेष गुंतवणुकी करण्यासाठी विशेष ठरतील. त्याचबरोबर कुटुंबामध्ये थोड्याफार प्रमाणात मतभेद हे आलेच. कुटुंबामध्ये कलह होण्याची शक्यता आहे. कृपया तुम्ही स्वतः त्या गोष्टींसाठी त्या वादाला परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. याचबरोबर सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा मदत होणारी स्थिती या महिन्यात राहूंच्या कृपेने आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान. तृतीय स्थान काय दर्शवतं? तृतीय स्थान तुम्हाला प्रवासाचे योग आणि प्रसिद्धीचे योग दर्शवतं. दोन्ही दृष्टीने विचार केला, ज्यांचं ग्राफिक, इंटरनेट या संदर्भातलं कार्य आहे, या कामामध्ये थोडीशी तुम्हाला गती मंदावलेली दिसू शकते. म्हणून विशेष प्रयत्न आणि परिश्रम केल्यास तुम्हाला तुमच्या कामाचा उत्तम दर्जा वाढवता येणार आहे. त्याचबरोबर ज्यांचं कला क्षेत्रातलं काम आहे, तुम्ही संगीत क्षेत्रामध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये काम करताय किंवा काम करू पाहताय, नाविन्याने सुरुवात करू पाहताय, तुमच्यासाठी थोडासा हा महिना स्ट्रगलचा दाखवतो. त्याचबरोबर प्रवासाची अनेक संधी मिळू शकते. कामासाठी तुम्हाला फिरण्याचे योग वारंवार येतील. त्यामुळे विशेष प्रवासाचे योग या महिन्यात दिसून येत आहेत. पत्रिकेतील तृतीय स्थान या ठिकाणी शनी उपस्थित आहेत. त्यामुळे परिश्रमातनं योग्य तो फळ किंवा योग्य ते फायदे तुम्हाला शनी देतील. त्यामुळे विशेष चांगले फळ शनींच्या कृपेने मिळवायचं असेल, शनींच्या उपासनेत राहा. पत्रिकेतील चतुर्थ स्थान वास्तू वाहनाचं सुख दर्शवतं, मातृसुख दर्शवतं आणि या सर्व अनुषंगाने विचार केला तर आईचं सुख भरभरून मिळू शकतं. या ठिकाणी येणारी मंगळ देवतेची रास आणि मंगळांचं गोचर हे वृषभेतनं पंचमातनं होतंय. त्यामुळे मंगळ तुम्हाला विशेष मातृसुख प्राप्त करून देतील. वास्तू आणि वाहन खरेदी करण्यासाठी या महिन्यातील पहिला आठवडा विशेष आहे. या दरम्यान तुम्ही गुंतवणुकी करू शकता, बुकिंग करू शकता. पत्रिकेतील पंचमस्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. प्रणय सुखासाठी हा महिना संमिश्र असेल. काही अंशी मतभेद, कलह होऊ शकतात. मंगळ हर्षयुक्त आहेत आणि तेही पंचमात. त्यामुळे वादाचे प्रसंग वारंवार उद्भवून येऊ शकतात. तुमचं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय, त्यांना सांगायचंय. त्याच्यासाठीचं एक योग्य नियोजन किंवा व्यवस्थित त्यांच्यापर्यंत माहिती जाईल. कुठल्याही प्रकारची चिडचिड किंवा स्वभावामध्ये जो असणारा चिडचिडेपणा आहे, तो त्या ठिकाणी व्यक्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पत्रिकेतील पंचमातनं मंगळ गोचर करतात त्यावेळेस संतती सुखासाठी सुद्धा काही अंशी त्यांच्यावरती काही मतं तुम्ही लादलेत असे काहीसे भाव निर्माण होतात आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती म्हणजे अर्थात तुमचा पाल्य हा तुमच्यावरती रुष्ट होऊ शकतो. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या करिअरसाठी किंवा कॉलेजच्या सिलेक्शनसाठी काही मदत तुमची हवी आहे. तुमचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, तुमचं योग्य मार्गदर्शन पोहोचवायचं आहे, पण पद्धत बदलली तर निश्चित तुम्हाला त्यामुळे त्या संततीकडनं मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद कमी होऊ शकतो. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. पत्रिकेतील पंचमस्थान प्रणय सुख दर्शवतं. प्रणय सुखासाठी आपण माहिती घेतली. मंगळांच्या कृपेने चिडचिड वाढू शकते. म्हणून विशेष काळजी तुम्हाला या महिन्यात स्वभावामध्ये एक चिडचिडेपणा कमी कसा होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं.
गुंतवणुकी दर्शवतं आणि या सर्व अनुषंगाने या ठिकाणी मिथुन राशी ते वक्री अवस्थेतील बुधांचं गोचर 7 जुलै नंतर आहे. विशेष फळ तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी करून देण्यासाठी 7 जुलै नंतर देतील. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी आहेत. फार मोठ्या प्रमाणात तक्रारी निश्चित नाही आहेत. ज्यांना ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्वचा विकार आहेत, अशांनी थोडंसं तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. मोठ्या प्रमाणातील कुयोग निश्चित या महिन्यात नसणार आहेत. पत्रिकेतील 6ष्ठ स्थानावरून आपण रिअल इस्टेटमधील बिझनेस पाहतो. यासाठी हा महिना उत्तम आणि श्रेष्ठ असेल. पत्रिकेतील 7म भाव जोडदाराच्या सुखाचा आहे. या ठिकाणी गुरूंची उपस्थिती 2 जून पासून आलेली आहे. नक्कीच गुरु तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम संवर्धन करून देत आहेत. नात्यामध्ये काही ताणतणाव होते, मतभेद होते, समजून घेण्यास कुणीतरी कमी पडते, असा काहीसा भाव होता आणि त्यामुळे तुम्हाला निश्चित तुमच्या पार्टनरचं सुख प्राप्त होत नव्हतं. आता या महिन्यामध्ये गुरूंच्या कृपेने तुम्हाला ते सुख प्राप्त होईल. एकमेकांना समजून उमजून तुम्ही तुमच्या प्रपंचाचे पुढील जीवनामध्ये प्रवास करताना सहचारिणी किंवा सहचारी यांचा सुख प्राप्त करून घेऊ शकता. हेही तुम्हाला गुरूंच्या कृपेनेच मिळणार आहे. त्याचबरोबर नवीन पार्टनरशिपमधील व्यवसाय जो खाद्यपदार्थासंदर्भातला असेल, गोड पदार्थासंदर्भातील असेल, तुम्हाला सुरू करायचा आहे, निश्चित करा. त्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आणि श्रेष्ठ असेल. पत्रिकेतील 9व्या स्थानाकडे जाऊयात. 9वं घर काय दर्शवतं? 9वं घर तुम्हाला तुमच्या कामाची गुणवत्ता, दर्जा, त्याचबरोबर तुम्हाला नवीन कार्यातील सुयश, भाग्योदय या सगळ्या गोष्टी दर्शवतं. 9व्या स्थानात असणारी कन्या राशी आणि बुधांचं गोचर मिथुनेत होतंय, म्हणून तुम्हाला या महिन्यामध्ये कामाची सुनियोजनता होऊ शकते. कोर्ट कचेरी किंवा इतर काही वादाचे प्रसंग आयुष्यामध्ये सुरू आहेत आणि त्यामध्ये सातत्याने तुम्हाला मानसिक ताणतणाव जाणवतोय. अशा काही समस्येतनं जावं लागू शकतं. या महिन्यामधील पहिला पंधरवडा, दुसऱ्या पंधरवड्यामध्ये या समस्येतून तुम्ही बाहेर पडू लागाल. तसेच या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न वाढवायचे. ज्यांना वडिलोपार्जित व्यवसाय हाती घ्यायचा आहे, आपल्या वडिलांचं कार्य त्यांनी उत्तमरित्या पूर्ण केलेलं आहे, आता ते तुमच्याकडे जबाबदारी सोपवत आहेत आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी दुसरा पंधरवडा श्रेष्ठ आणि उत्तम असेल. या दरम्यान तुम्ही कार्याचं नियोजन हाती घेऊ शकता. ते कार्य तुम्ही सुरुवात करू शकता. अशा पद्धतीने उत्तम महिना आहे. पत्रिकेतील 10मं स्थान व्यापाराची स्थिरता, कर्मनिष्ठता दर्शवतं आणि या सर्व दृष्टीने विचार केला व्यापारामध्ये उत्तम यश, संपन्नता आणि त्याचबरोबर द्रव पदार्थासंदर्भातील व्यापार असतील, केमिकल संदर्भातील व्यापार असतील, यामध्ये सुद्धा सुनियोजन आणि स्थिरता अशा दोन्ही गोष्टी प्राप्त होऊ शकतात. गोड पदार्थ, खाद्यपदार्थ, केमिकल व्यापारामध्ये उत्तम असं यश या महिन्यात दिसून येत आहे. त्याचबरोबर ज्यांचा कापड उद्योग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम असणार आहे. सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांच्यासाठी थोडासा महिना हा पहिला पंधरवडा थोडासा जास्त कष्टदायी असू शकतो असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये अधिक यश आहे. त्याचबरोबर लाभाची स्थिती या महिन्यात उत्तम दिसून येते. या लाभयोग उत्तम आहे, त्यामुळे लाभाचे अनेक मार्ग खुले आहेत असं आपण म्हणूयात. लाभाची सांपत्तिक स्थिती वाढवण्यासाठी तुमचे अधिक परिश्रम आहेत असे आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर 12व्या घरावरून आपण परदेशात जाण्याची संधी पाहतो. परदेशात राहायचंय किंवा जायचंय यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे. तुमच्याकडनं अधिक परिश्रमी, प्रयत्नी असा आहे. अधिक परिश्रमाचा किंवा अधिक प्रयत्नशील करणारा असा असणार आहे. पत्रिकेतील 12 घरं त्यावरून आपण आत्ता माहिती घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची तुमची आध्यात्मिक बैठक या महिन्यामध्ये काय करायचे आहे, काय वाढवायचे आहे. संपूर्ण महिना तुम्हाला जास्तीत जास्त गणपती स्तोत्र पठण करायचे. पंचमातील मंगळांचे काहीसे निगेटिव्ह परिणाम तुमच्यावर होत आहेत. आर्थिक स्थितीमध्ये किंवा तुमच्या स्वभावामध्ये चढ उतार निर्माण होऊ शकतो, म्हणून गणपती स्तोत्र ही सेवा चालू ठेवा. विवाहासाठी उत्तम योग आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या उपासना करण्याची आवश्यकता नाहीये. संपूर्ण महिना स्वामी सेवेत राहा, दत्त उपासनेत राहा, त्याचबरोबर गणपती स्तोत्र पठण करा, म्हणजे तुमच्या जीवनातील अडचणी, समस्या यावरती तुम्हाला मार्ग निघू शकेल. आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. या महिन्यात विवाह करायचा त्यासाठी सुद्धा उत्तम योग आहेत हेही समजून घेतलं. दर महिना राशीफळ आपण अपलोड करत असतो आणि तुम्ही त्यासाठी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत असता. पण आपल्याच या YouTube चॅनलवरती वास्तुशास्त्रासंदर्भातील सुद्धा व्हिडिओची शृंखला मी सुरू केलेली आहे. त्याही व्हिडिओना नक्कीच प्रेम आणि प्रतिसाद तुमचा हवा आहे, कारण त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. जसे की कुठल्या दिशेला टॉयलेट असावे, वास्तूची रचना कशी असावी, वास्तूमध्ये काही बदल करायचे असेल तर का, बदल केल्यानंतर काय फळे मिळतात, अशा सुद्धा सुंदर माहिती त्याच्यामध्ये आहे.
तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडू शकते. जो व्यक्ती वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र या संदर्भातील माहिती घेतोय, अभ्यास करतोय, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयुक्त अभ्यासक्रम असा त्यामध्ये मी दिलेला आहे. नक्की तुम्ही तोही व्हिडिओ समजून घ्या. तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना शेअर करा. हाही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती, आपल्या चॅनलला भेट द्या. अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी, परिवर्तनाकडे जाण्यासाठी नक्कीच यात दिलेलं मार्गदर्शन याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.